आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दत्तगुरूंचा अभिषेक व जन्मकथा सांगणार आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सर्वात प्रथम चौरंगा बाजूची व चौरंगा खालची रांगोळी काढून घ्यायची आहे. मी येथे शुभचिन्हांचा छापा केशरी रंगाने काढत आहे. चौरंगा खालची सुबक अशी रांगोळी काढून झाली आहे. चौरंग ठेवत आहे. त्यावर अजून एक चौरंग ठेवून लाल रंगाचा रुमाल ठेवत आहे. मयूर कोच ठेवत आहे. एक निरांजन घेऊन त्यावर हळद कुंकू अक्षदा वाहून दीप प्रज्वलित करून पुष्प अर्पण करायचं आहे. खायच्या पानाचा विडा ठेवत आहे. ₹1.25 एक सुपारी, त्यावर हळद कुंकू आणि एक पुष्प अर्पण करायचं आहे. अभिषेक करण्यासाठी एक तामण घेत आहे. श्री गुरुदत्तांची मूर्ती तामणात ठेवत आहे. सर्वात प्रथम पळीच्या साहाय्याने शुद्ध पाण्याने स्नान घालायचं आहे. अभिषेक करताना श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा सतत जप करायचा आहे. पंचामृताने किंवा दुधाने स्नान करायचं आहे. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. परत शुद्ध पाण्याने स्नान करायचे आहे. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. अष्टगंधाने अभिषेक करायचा आहे. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. फुलांच्या पाकळ्यांनी अभिषेक करायचा आहे. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. गंगाजलने अभिषेक करायचा आहे. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. दुधाने अभिषेक करायचा आहे. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. शुद्ध पाण्याने स्नान करायचं आहे. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. मूर्ती स्वच्छ पुसून आसनावर ठेवायची आहे. अजून एक आसन घेऊन त्यावर पादुका ठेवायच्या आहेत. दत्तांना प्रिय असे हिना अत्तर लावत आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अष्टगंध लावत आहे. पादुकांना अष्टगंध लावायचा आहे. दत्तगुरूंना हार घालत आहे. फुलांचा हार घालत आहे. श्री गुरुदेव दत्त. तुळस अर्पण करत आहे. पुष्प अर्पण करत आहे. सुकामेवा व फळे नैवेद्यासाठी दाखवत आहे. अगरबत्ती ओवाळायची आहे. अशा प्रकारे आपण घरच्या घरी मनोभावे श्री गुरुदत्तांचा अभिषेक करू शकतो. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला, म्हणून या दिवशी दत्तांचा जन्मोत्सव साजरा करतात. श्री दत्त अवताराचा उगम आणि प्रवास अद्भुत आहे. मी तुम्हाला दत्तगुरूंची थोडक्यात कथा सांगत आहे. अत्री ऋषींची पत्नी अनुसया ही अत्यंत सुंदर व पतिव्रता स्त्री होती. तिचे पतिव्रत एवढे होते की ती त्रिलोकांची स्वामिनी होईल अशी चर्चा देवांमध्ये सुरू झाली. नारद मुनींनी त्रिदेवांना ही बातमी सांगितली. त्रिदेव म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांनी अनुसयेची सत्व परीक्षा घेण्यासाठी तिच्या आश्रमात अतिथी म्हणून गेले व त्यांनी तिला विवस्त्र होऊन अन्न वाढावे अशी मागणी केली. तेव्हा अनुसयेने हे सर्व अंतर्मनाने ओळखले की हे कोणी साधारण साधू नसून प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश माझी परीक्षा घेण्यासाठी आले आहेत. अत्री ऋषी तेव्हा आश्रमात नव्हते, परंतु अनुसयेने प्रसंगावधान राखून तिच्या तपाच्या बळावर त्यांना बालक स्वरूपात करून इच्छित भोजन दिले. अत्री ऋषी आश्रमात आल्यावर त्या बालकांकडे पाहता क्षणीच ओळखले की हे बालक ब्रह्मा विष्णू महेश आहेत. अत्री ऋषी त्यांच्या पाया पडले व त्यांना मूळ स्वरूपात आणले. ब्रह्मा विष्णू महेश अनुसयेवर प्रसन्न झाले व वर मागण्यास सांगितले. तेव्हा अनुसया व अत्री ऋषी त्रिदेवांना म्हणाले
की तुम्ही तिघेही पुत्र स्वरूपात आम्हाला लाभावे. तेव्हा त्रिदेवाने अनुसयेला तथास्तु म्हणून तिच्या पोटी दत्त अवतारात जन्म घेतला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.